नमस्कार, मी स्नेहल। आज आपण इथे काही ज्या की आपल्याला रोज उपयोगी पडतील अशा काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत। केसांसंबंधी आणि आपल्या हेल्थ संबंधी बघणार आहोत। पहिली टिप आपली अशी आहे की जेव्हा पण आपण भजी किंवा लॉलीपॉप वगैरे तळतो तेव्हा त्या तेलामध्ये काय करायचं, थोडंसं मीठ टाकायचं। त्यामुळे त्या पदार्थाला चव अतिशय सुंदर येते आणि तो पदार्थ मस्त असा कुरकुरीत होतो। तर माझी ही टिप्स आणि ट्रिक तुम्ही वापरत होतात का, मला कमेंट करून सांगा। आता दुसरी टिप आपली अशी आहे की जेव्हा पण आपण उपमा बनवतो तेव्हा काय करायचं, तुमचा उपमा किती आहे त्या प्रमाणामध्ये आता मी इथे 1 चमचा उडदाची डाळ तेलामध्ये टाकली आहे। जेव्हा आपण जिरा मोहरी टाकतो तेव्हाच उडदाची डाळ पण टाकून द्यायची आणि ती मस्त तळून घ्यायची। उडदाची डाळ टाकल्यामुळे जो आपण उपमा बनवतो तो अतिशय सुंदर लागतो, खूप चवीला मस्त लागतो। आणि मग नंतर त्याच्यामध्ये कांदा, मिरची आणि कढीपत्ता टाकायचा। आणि जेव्हा पण तुम्ही उपमा करता, रवा जेव्हा तुम्ही भाजून घेता तेव्हा रव्यामध्ये थोडासा 2 चमचे तुमचा जसा रवा असेल त्या प्रमाणामध्ये शेंगदाण्याचा कूट टाका। शेंगदाण्याच्या कुटामुळे तर उपमा अतिशय सुंदर होतो। तिसरी टिप आपली अशी आहे की आता सध्या थंडीचे सीझन चालू आहे, त्यामुळे घरातले सर्वच सॉक्स वापरतात। त्यामुळे काय करायचं, आपले जे सॉक्स आहेत दोन जोडी जेव्हा सॉक्स असतात खूप सारे, तेव्हा ते एकमेकात मिसळले जातात आणि आपल्याला शोधावे लागतात। तेव्हा काय करायचं, असे सॉक्स घ्यायचे सेम पेअरचे आणि मग ते असे एकमेकामध्ये गुंडाळून ठेवायचे। हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे। एकावर ते असे ठेवायचे, रोल करायचे आणि दुसऱ्या सॉक्समध्ये ते घुसवून ठेवायचे। आणि असे तुम्ही सॉक्स ठेवलात ना का तुमचे सॉक्स हरवणार नाही आणि अगदी घाईच्या वेळेस तुम्हाला ही ट्रिक फार उपयोगी पडेल। हे बघा, आता मी आणखीन तिसरी टिप आपली अशी आहे, आपल्याकडे अशा खूप साऱ्या पिशव्या आलेल्या असतात। जेव्हा पण आपण सामान आणतो तेव्हा आपल्याकडे अशा खूप साऱ्या पिशव्या असतात। आता या पिशव्या आपण अशाच फेकून देतो, तर ती पिशवी फेकून न देता काय करायचं, त्याचा आपण इथे परत उपयोग म्हणजे रियूज करणार आहोत। ती पिशवी अशी फोल्ड करायची आणि या पिशवीपासून एक आपण असं मस्त कंटेनर, युजफुल कंटेनर बनवणार आहोत। आता मी याच्यामध्ये थोडासा एक तुकडा इथे मी एक पुठ्ठ्याचा तुकडा घेतलेला आहे, तो तुकडा त्याच्यामध्ये असा ठेवून दिला, म्हणजे त्याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये रुमाल ठेवणार आहोत। मी असं हे कंटेनर जे बनवलं आहे हे रुमाल ठेवण्यासाठी किंवा कानटोपी, सॉक्स जे पण आपल्याला रोज उपयोगी लागतात ते ठेवण्यासाठी मी हे वापरते। आता ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्हाला जर माझ्या टिप्स आणि ट्रिक्स आवडत असतील तर माझी व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करत चला। आता हे बघा, मी ते सॉक्स पण याच्यामध्ये ठेवलेले आहेत, रुमाल ठेवलेले आहेत। आणखीन चौथी टिप आपली अशी आहे की आपल्या प्रत्येकालाच केसांसंबंधी काही ना काही तक्रारी असतात। आता त्यासाठी आपण काय केलेलं आहे, इथे कांदा घेतलाय, कांदा पाण्यामध्ये भांड्यामध्ये उकळत ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आता मी थोडीशी चहा पावडर टाकले। हे चांगलं थोडंसं उकळवून द्यायचं आणि हे जे आपण इथे बनवलेलं आहे हे काय करायचं, थोडंसं उकळलं का त्याला चहा पावडरचा कलर येतो आणि थोडंसं उकळून द्यायचं, थंड करायचं। आणि जेव्हा पण तुम्ही केस धुता तेव्हा केस धुण्याच्या आधी तुम्ही हे सोल्युशन जे आपण बनवलं आहे याच्यामध्ये थोडंसं तुम्ही हवं तर तुम्ही याच्यामध्ये शॅम्पू पण टाकू शकता आणि हे असं काढून घ्यायचं, थंड करायचं आणि मग तुम्ही केसांना चोळून द्यायचं आणि मग केस धुवायची। याच्यामुळे तुमची केस खूप छान होतील। तर माझी ही टिप्स आणि ट्रिक कशी वाटली नक्की